नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगाव शहरात आज गुरुवारी तारखेप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी उद्यानात आयोजित मुख्य कार्यक्रमाला सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. कार्यक्रमाची सुरुवात शिवमूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिवरायांवर आधारित विशेष पोस्ट कार्डचे अनावरण आणि त्यांच्या शौर्यावर आधारित कन्नड भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या भाषणात शिवरायांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि सुशासनाच्या तत्वांचा आजच्या पिढीने आदर्श घ्यावा असे आवाहन केले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि मनपा आयुक्त कार्तिक एम यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमादरम्यान शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारित लोकनाट्याचे सादरीकरण करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना प्रेरित केले. शहरातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शिवजयंतीला उत्सवी रंग चढवला. शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती अभिमानाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून पार पडलेल्या या शासकीय कार्यक्रमाने शिवरायांच्या विचारांची आणि कार्याची उजळणी करत समाजात नवचैतन्य निर्माण केले. वेतन थकबाकी आणि वेतनात सुधारणा यासह विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी केएसआरटीसीसह 4 परिवहन महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून राज्यव्यापी संपावर जाण्याची योजना आखली आहे. गेल्यावेळी परिवहन कामगारांचे नेते अनंत सुब्बाराव यांच्या निधनामुळे बेंगळूर चलो आंदोलन पुढे ढकलण्यात आले होते. परिवहन कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने संपातून माघार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार वेतन सुधारणा आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परिवहन कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही काही वेळा राज्य सरकारशी चर्चा केली होती, मात्र आश्वासने देऊनही सरकारने त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत. 1 जानेवारी 2024 पासून लागू होणारा वेतन सुधारित कायदा लागू झालेला नाही. वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या हातात पोहोचलेली नाही. त्यामुळे 4ही परिवहन महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. हल्याळ यल्लापूर मार्गावरील भगवती परिसरात टस्कर हत्तीचा वाढता वावर वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भगवती नंतरच्या रस्त्यावर हा हत्ती कधी मध्यभागी तर कधी कडेला उभा असल्याचं वारंवार दिसत असून वाहन जवळ आलं की त्याच्या दिशेने धाव घेत असल्याच्या घटना घडत आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेमध्ये अनमोड अबकारी तपासणी नाक्यावरील कर्मचारी 4 चाकीने प्रवास करत असताना रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हत्तीने त्यांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचं समोर आलं. संबंधित कर्मचाऱ्यांनी या प्रसंगाचा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित केला असून तो सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरलाय. दरम्यान या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी आणि वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून बेळगावचे सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार जयवंत साळुंखे यांनी आपल्या बोटांच्या जादूने एक प्रेरणादायी कलाकृती साकारली आहे. जिजाऊ मासाहेब आपल्या बाल शिवबाला शस्त्रविद्येचे धडे देत असल्याचा ऐतिहासिक प्रसंग त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून जिवंत केला आहे. ही कलाकृती पाहताना जणू तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो असा अनुभव नागरिकांना येत आहे. मंडोळी रोड, द्वारकानगर येथील स्काय नेस्ट अपार्टमेंट येथे ही रांगोळी काढण्यात आली असून 10 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी 4 ते 8 या वेळेमध्ये सर्वांसाठी खुलं राहणार आहे असं कळवण्यात आलंय. सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरातल्या छत्रपती शिवाजी उद्यान येथे मानवंदना व अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बेळगाव व परिसरातील मराठा समाज तसेच मराठी भाषिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. समन्वयक किरण जाधव यांनी शासकीय शिवजयंती साजरी करताना मराठा समाजाच्या प्रमुखांना विश्वासात घ्यावे अशी ठाम मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत
पुढील वर्षापासून 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मराठा समाजाच्या प्रतिनिधींना सहभागी करून साजरी केली जाईल अशी ग्वाही दिली. महिला आघाडी अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी शिवरायांचे विचार व आदर्श आचरणात आणणे ही खरी शिवजयंती असल्याचे प्रतिपादन केले. छत्रपती शिवाजी उद्यान येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंतीनिमित्त मानवंदना व अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला मराठा समाज तसेच मराठी भाषिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जयघोष करत आणि उत्साही वातावरणात शिवजयंती उत्सव साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा स्मरण करून समाजात देशभक्तीपर संदेश प्रसारित करण्यावर भर देण्यात आला. कुवेंपू नगर, प्रेस कॉलनी आणि जयनगर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या भागामध्ये 10 ते 12 दिवसांनी एकदाच पाणी सोडलं जात असल्यानं नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मनपा आयुक्त आणि L&Tच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन तो मार्गी लावावा अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक B. गविमठ यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिलं आहे. कुवेंपू नगर, प्रेस कॉलनी आणि जयनगर या भागांची परिस्थिती अत्यंत विचित्र आहे. या परिसरातील काही भाग बेळगाव ग्रामीण मतदारसंघात तर काही भाग उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. नागरिक नियमितपणे महानगरपालिकेला कर भरत असतानाही मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास झाला असून उद्याने आणि मंदिरे उभारण्यात आली आहेत. मात्र शेजारील काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले, पण ते व्यवस्थित बुजवण्यात आले नाहीत. यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार ग्लास बांधण्यात आलेले नाहीत. L&T कडून सुरू असलेलं काम समाधानकारक नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. काही वॉर्डांना 24 तास पाणी पुरवठा होत असताना काहींना 6 दिवसातून एकदा तर काहींना 10 दिवसातून एकदाच पाणी दिलं जातंय. हा भेदभाव कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. हिडकल धरणातील पाणी औद्योगिक वापरासाठी धारवाडला नेण्यास विरोध होत असतानाही पाणी नेलं जात आहे. बेळगाव शहरालाच पुरेसं पाणी उपलब्ध नसताना धारवाडला पाणी का दिलं जातंय असा सवाल करत हा अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. बेळगाव शहरासाठी CITIIS 2.0 अंतर्गत मंजूर 135 कोटी रुपयांच्या निधीत 60 कोटी रुपयांची कपात झाल्याने शहरात नाराजी पसरली आहे. राजकुमार टोपणनवर आणि ॲडव्होकेट नितीन बोलबंदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत निधी पूर्ववत ठेवण्याची मागणी केली आहे. निधी 75 कोटी रुपयांवर आणल्यास पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि हवामान बदलाशी संबंधित प्रकल्पांवर परिणाम होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच रोजगार निर्मिती आणि लघु उद्योगांनाही फटका बसू शकतो असंही निवेदनात नमूद आहे. निधी कपातीबाबत सविस्तर खुलासा करून मूळ आराखडा कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे. रायबाग तालुक्यातील कुडशी शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा समोर आला असून शाळेत जात असलेल्या 5 वर्षीय शाहिदा इलियास जटकर हिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रभाग क्रमांक 22 मधील बदर मशीद परिसरातील बदर मोहल्ल्यात काल बुधवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. मुलीच्या आरडाओरडीनंतर नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन कुत्र्यांना हुसकावून लावत तिची सुटका केली. मात्र ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. जखमी शाहिदावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नगरपंचायतीवर दुर्लक्षपणाचा आरोप करत भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. विद्यानगर बस्तवाड येथे सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करून अनुचित वर्तन करणाऱ्या एका तरुणाला हिरेबागेवाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सम्मेद नेमिनाथ पाटील वय 20 असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. संबंधित तरुण सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद व विक्षिप्तपणे वागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीमध्ये त्याने गांजा सेवन केल्याचं निष्पन्न झालं. ही कारवाई हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक BK मिटगार आणि त्यांच्या पथकाने केली. बेळगाव येथील उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक आज मुरघोड पोलीस ठाण्याला भेट देऊन कामकाजाची सविस्तर पाहणी केली.
त्यांनी ठाण्यातील विविध विभागांची तपासणी करत गुन्हे नोंदवही, तपासाची प्रगती, प्रलंबित प्रकरणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. भेटीदरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून तपास प्रक्रियेत गती आणण्याचे, नागरिकांशी सुसंवाद राखण्याचे आणि तक्रारींचे त्वरित निवारण करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच ठाण्यातील स्वच्छता, शिस्त आणि अभिलेख व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केले. महानिरीक्षकांनी पोलीस दलाला अधिक जबाबदारीने आणि समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत भविष्यातील कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला. घरफोडी प्रकरणाचा अवघ्या 10 दिवसात छडा लावत कागवाड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. यासीन नवीसाब सुतार वय 29 आणि जमीर शौकत अली जमादार वय 37 अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 19,58,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 143 ग्रॅम 27 मिली सोने, 858 ग्रॅम 44 मिली चांदी तसेच एक स्कूटीचा समावेश आहे. 9 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान उगार खुर्द येथील जिन्नाप्पा श्रीपाल मक्कनवर यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून तिजोरीतील दागिने आणि रोख असा सुमारे 22,03,500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल करण्यात आली असून या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. जटगे गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी जटगे येथील काही युवकांनी पुढाकार घेत बस स्टॉप शेडची उभारणी केली आहे. उन्हाळा व पावसाळ्यात बसच्या प्रतीक्षेत उभ्या असणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमातून युवकांनी समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत एक आदर्श निर्माण केला आहे. बस थांबा शेड उभारणीबरोबर युवकांनी आपल्या गावचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान जटगे प्रवेशद्वारावर स्वखर्चाने श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान जटगे या नावे कमान उभारली. दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावन दिवशी येथे मोठी जत्रा भरते. पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मंदिराचे प्रवेशद्वार स्पष्ट दिसावे आणि ये जा करणाऱ्यांना रस्ता सुस्पष्टपणे जाणवावा या उद्देशाने युवकांनी स्वतः खर्च करून श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान जटगे नावे ही प्रवेशद्वार कमान उभारली. या उपक्रमामुळे संबंधित युवकांचे सर्व थरातून कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी मारुती महाबळेश्वर तिनेकर, अंकुश बळीराम मळीक, ज्योतिबा विठ्ठल मळीक, युवराज शत्रुघ्न मळीक, संतोष पाटील, सागर पाटील, म्हात्रू पाटील, पुंडलिक तिनेकर, मारुती तिनेकर, मिथुन पाटील, पवन पाटील आदींनी योगदान दिले. मित्रा फाउंडेशन आणि आपला समाज आपला व्यवसाय बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज टिळकवाडी परिसरातील साई सोमनाथ आर्केडमध्ये रक्तदान शिबिर पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपूजेनंतर आरती व ध्येय मंत्राने करण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात विविध क्षेत्रातील 38 जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. मित्रा फाउंडेशनतर्फे रक्तदान करणाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही संस्था समाजोपयोगी उपक्रम राबवित राहणार आहे. या अंतर्गत 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, शालेय उपक्रम आणि व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण सत्रे यासारखे उपक्रम आयोजले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली. रामनगर येथील साखरदांडे परिसरातील बंधारा मागील पावसाळ्यामध्ये वाहून गेल्यानं शाळकरी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना शाळा व इतर ठिकाणी जाण्यास मोठा फेरा मारावा लागत होता. वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही संबंधितांकडून दखल न घेतल्यामुळे बेळगाव येथील एकल विद्यालयाला निवेदन दिले गेले. निवेदनाची तात्काळ दखल घेऊन विद्यालयाच्या सहकार्याने सुमारे 55 ते 60 ट्रक टाकाऊ माती वापरून अंदाजे 1 लाख रुपयाच्या खर्चाने बंधाऱ्याची पुनर्बांधणी करण्यात आली. यामुळे हा मार्ग आता सुरळीत सुरू झाला असून पूर्वी ज्या मार्गावर फक्त पायी आणि दुचाकीनं ये जा करणं शक्य होतं, आता 4 चाकी वाहनांसाठीही वापरता येतं. परिसरातील नागरिकांनी या कार्यासाठी एकल विद्यालयाचे मनपूर्वक आभार मानले आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्ता व मदतनीस पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये प्राप्त झालेल्या आक्षेपांवर आज जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक पार पडली.
शिवाजीनगर येथील महिला व बालविकास विभागाच्या उपसंचालक कार्यालयात आयोजित या बैठकीत उमेदवारांकडून आलेल्या आक्षेपांवर सविस्तर चर्चा करून नियमांनुसार विचार करण्यात आला. समितीने संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून पारदर्शक आणि न्याय्य निर्णय घेण्यावर भर दिला. बैठकीमध्ये महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि निवड समितीचे सदस्य उपस्थित होते. प्रशासनाने अंगणवाडी भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले असून समितीच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती दिली. बुधवारी सायंकाळी मगरिबच्या नमाजनंतर चंद्रदर्शन झाल्याची घोषणा हिलाल कमिटीतर्फे करण्यात आली आणि शहरातील मुस्लिम बांधवांनी एकमेकांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर शहरातील सर्व मशिदींमध्ये तरावीहच्या विशेष नमाजाला सुरुवात झाली, जिथे पवित्र धर्मग्रंथाचे पठण करण्यात आले आणि भाविकांनी नमाजसाठी मोठी गर्दी केली. गुरुवारी पहाटे रोजेदार बांधवांनी सहर केले आणि पहिला रोजा सुरू झाला. रमजान महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास राखण्याचा आदेश असून श्रीमंत आणि गरीब दोघांसाठीही उपवास ठेवण्याचे महत्त्व सांगितले आहे. मागील आठवड्यांपासून शहरातील मशिदींमध्ये सजावट व तयारी जोरात चालू होती, ज्यामुळे रमजान महिन्याची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. बेळगाव महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 29 मधील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते अद्यापही दुरुस्त करण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. टिळकवाडी, आनंदवाडी, हिंदवाडी, इंद्रप्रस्थनगर तसेच आरपीडी रोड परिसरामध्ये पाईपलाईन कामानिमित्त रस्ते खोदण्यात आले. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे तसेच साचलेली माती तशीच ठेवण्यात आली आहे. परिणामी वाहनचालक, पादचारी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. काही ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाल्याचीही तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारीपासून संबंधित सर्व भागातील खड्डे तातडीने बुजवणे व अतिरिक्त माती हटवण्याचं काम सुरू करावं अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. अर्बन डेव्हलपमेंट ऑफ बेळगावच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत आज गुरुवारी शिंदोळी गावाच्या हद्दीत उभारण्यात आलेला सुमारे 11 एकरांचा बेकायदेशीर लेआउट जमीनदोस्त करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार संबंधित लेआउटसाठी नियोजन प्राधिकरणाची आवश्यक परवानगी घेण्यात आलेली नव्हती. हा अनधिकृत प्रकल्प शिंदोळी गावातील सर्वे क्रमांक 131, 2, 3, 4, 5 आणि 6 मध्ये विकसित करण्यात आला होता. कारवाई दरम्यान जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने नियमांचं उल्लंघन करून तयार करण्यात आलेले रस्ते, गटारी तसेच इतर मूलभूत सुविधा हटवण्यात आल्या. अनधिकृतरित्या प्लॉट विक्री होऊ नये आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर लेआउट्सना आळा बसावा यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे बुडा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बुडा प्रशासनाने नागरिकांना प्लॉट खरेदीपूर्वी संबंधित लेआउटला आवश्यक शासकीय मंजुरी आहे की नाही याची खात्री करून घ्यावी असे आवाहन केले आहे. अनधिकृत लेआउटमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक फटका बसू शकतो असा इशाराही देण्यात आलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.